मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता देशमुखांच्या घरी केळकरांच्या घरातील सर्वजण गणपती बाप्पासाठी आलेले असतात। तेव्हा आता कांचन ही आपली उदास असते, कारण की आरोही तेथे आलेली असते। आरोहीला पाहून खरं तर संजना आणि अनघाला आनंद झालेला असतो, पण तिच्याबरोबर अगोदर कोणी काहीही बोलत नाही। कांचन आपली गाल फुगवून बसलेली असते। तेव्हा यश आरोहीला, हाय आरोही, आम्ही तुझीच वाट पाहत होतो असं म्हणतो। वालीस, खूप बरं केलं, आम्ही सर्वजण तुझीच वाट पाहत होतो। आता मी सर्वांबरोबर तुझी ओळख करून देतो असं म्हणून तो घरातील प्रत्येकाची ओळख आरोही बरोबर करून देतो आणि आरोहीची देखील ओळख घरातील सर्वांना करून देतो। संजना आणि अनघा दोघीही तिला हाय आरोही असं म्हणतात। त्यानंतर आरोहीसारखी कांचनकडे पाहत असते, कारण कांचनच्या वागण्यातील आणि बोलण्यातील कोरडेपणा तिला सतत जाणवत असतो, किंवा मी इथे आली आहे हे कांचनला अजिबात आवडलेलं नाही हे तिला समजतं। तर आप्पा म्हणतात, आरोही तू आलीस म्हणून आम्हाला खरंच खूप आनंद झाला, कारण हे घर सुद्धा तुझंच आहे आणि ही माणसं सुद्धा तुझीच आहेत। हीच गोष्ट नेहमी तू लक्षात ठेवायची। खरं तर मला हे बोलायचं नव्हतं, आता मी हे बोलणार आहे। युद्धामध्ये ज्यांचा पराभव होत नसतो, जे कोसळतात आणि हरतात, तर युद्धामध्ये ज्यांचा पराभव होतो, जे कोसळलेले असतात आणि ते पुन्हा नव्याने उठत नाहीत किंवा उभे राहत नाहीत, पण तू पुन्हा नव्याने उभी राहिलीस, आम्हा सर्वांना खरंच तुझा खूप अभिमान आहे आणि तुझ्या धारिष्ट्याला मनापासून सलाम। तेव्हा आप्पांचं हे बोलणं ऐकून आता आरोहीला जरा बरं वाटतं। त्यानंतर नितीन हा जानकीची खेळणी खेळत असतो, तेव्हा आशू म्हणतो, अरे एखादं तुटेल फुटेल आणि तू काही लहान आहे का? त्यावरती नितीन म्हणतो, नाही फुटणार, नाही तुटणार, मी लहानच आहे, मला ही खेळणी पाहिली ना खूप मज्जा येते, असं वाटतं की खेळावीत, कारण मला लहानपणी अशी खेळणी मिळालीच नाही। असं एखादी नवीन गाडी लॉन्च झाल्यावर त्याची टेस्ट ड्राईव्ह घ्यावीशी वाटते, तशी ही खेळणी दिसल्यावर मला माझ्या भावना आवरता येत नाही। जिगरला अगोदर खेळणी आणली की मीच अगोदर खेळतो, आता तर खेळण्यांचा प्रश्नच येत नाही, कारण की जिगर सारखा मोबाईल घेऊन बसतो। तेव्हा तो ती खेळणी झेलू लागतो। आशू म्हणतो, ती पडतील आणि जानकी रडेल। त्यावरती नितीन म्हणतो, नाही पडणार, तो पुन्हा पुन्हा झेलू लागतो, तर ती दोन्हीही खेळणी त्याच्या हातातून पडतात। तर आशू म्हणतो, घरात बाप्पा येणार आहेत, जरा वातावरण कसं असायला हवं। त्यावरती आप्पा म्हणतात, जावई बापू, अहो घरात खेळीमेळीचं वातावरण असल्याशिवाय सणाला काही आनंद आहे का? इथे किती प्रसन्न वाटतंय असं म्हणून आप्पा यश, ईशा आणि अनिशला आवाज देतात। ते तिघेही तेथे येतात। तर आप्पा म्हणतात, डेकोरेशन खूप छान झाले। तेव्हा हे तिघेही आप्पांना थँक्यू असं म्हणतात। आप्पा म्हणतात, तुम्हाला 100 पैकी 1000 गुण, पण ते काही पैसे आता त्या तिघांनाही बक्षीस म्हणून देतात। तर ईशा आणि अनिश हात पुढे करत दोघेही बरोबर ते पैसे घेतात। तर आता ते दोघे एकमेकांकडे पाहतच राहतात। दोघांमध्ये सगळं काही ठीक नाही असं आप्पा आणि इतर सर्वांना समजतं। तर आप्पा खूपच नाराज होतात। मग त्यानंतर कांचन म्हणते की मला हे अजिबात गडबड गोंधळ चालणार नाही, अगं अरुंधती, बाहेर अजून रांगोळी काढायची राहिली आहे। संजना म्हणते, आई होईल हो सर्व ठीक, पण आता कांचन ऐकायला तयार नसते। ती म्हणते, बाप्पा आत्ता येतील आणि तुमचं काय चाललंय हे? तर आता आरोही विचारते, मी काढू का रांगोळी? तर आता कांचन म्हणते, नको, तू नको काढूस। तेव्हा आरोहीला खरंच खूप वाईट वाटतं। अरुंधती म्हणते, हो काढू देत ना। त्यावरती कांचन नाहीच म्हणते। तर आता अरुंधती म्हणते, चल आरोही, मी रांगोळी काढते, तू मला मदत कर, आपण सगळेजणी बाहेर जाऊयात। तेव्हा ठीक आहे असं म्हणून आता सर्वजणी बाहेर जातात। कांचनला जरा राग आलेला असतो। तेव्हा आरोही खूप छान रांगोळी काढते। अरुंधती विचारते, तुला रांगोळी कोणी शिकवली? तर आता आरोही म्हणते, मला आमच्या आश्रमातील ताईंनी रांगोळी शिकवली आहे। तर आता तुझ्या आश्रमातल्या ताईंना भेटायलाच पाहिजे असं अरुंधती म्हणते। तेव्हा तुमच्या दोघींचं खरंच खूप जमेल असं आरोही म्हणते। तर संजना अनघाला अरुंधतीबरोबर पर्सनल काहीतरी बोलायचं असतं। तर आरोहीला ही गोष्ट समजते, ती लगेच आतमध्ये जाते। अरुंधती विचारते, काय झालं? संजना आता सांगू लागते, अनघा आणि माझ्या बाबतीत काल जरा विचित्रच प्रकार घडला। तेव्हा अरुंधती आता घाबरते। तेवढ्यातच अभि आणि अनिरुद्ध हे दोघेही बाप्पाला घेऊन तेथे येतात। तर तो विषय मध्ये
पुढेच थांबतो। तेव्हा गणपती बाप्पा मोरया असं म्हणत आता अभि आणि अनिरुद्ध तेथे येतात। घरातील सर्वजण आता बाहेर येतात, बाप्पाचं छान प्रकारे असं स्वागत करतात। त्यानंतर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची असते। अभि आता सर्व विधी पूर्ण करतो। मग त्यानंतर आता बाप्पाची आरती सुरू असते। अनघा अभि आरती घेत त्यानंतर आप्पा आणि कांचन पुढे येतात। तर काही वेळाने संजना अनिरुद्ध देखील आरती घेतात। आता अरुंधती, आशू, यश आणि सगळेच जण आरती घेतात। तेव्हा अरुंधती आता आरोहीला बोलवते आणि म्हणते की आरती घे, पण ती आता घेण्यासाठी नकार देत असते। तरीही आशू तिला पुढे बोलवतोच। तर आता कांचन आणि अनिरुद्धला खूप राग येतो। यशच्या हातात आरतीचं ताट असतं, तो आता आरोहीला म्हणतो हे ताट घे, पण आरोही जरा घाबरत असते। तो तिला डोळ्यांनीच इशारा करतो आणि रिलॅक्स राहा असं म्हणतो। तेव्हा आरोही ते ताट घेते आणि आरती करत असते। त्यानंतर तिला आता सगळ्या गोष्टी पुन्हा आठवू लागतात, त्यामुळे तिच्या हातातून ते ताट खाली पडणार असतं। तेवढ्यातच आता संजना, अनघा, ईशा, अरुंधती या सगळ्या जणी तेथे येतात। तिला धीर देत ते आरतीचं ताट घेतात। आरोहीला खूपच आनंद होतो। तर आरती संपन्न झाल्यानंतर सगळेजण आता मोदक खायला कधी येत आहेत याचीच वाट पाहत असतात। तर ईशा म्हणते की मला मोदक पाहिजे अनघा, लवकरात लवकर घेऊन ये, माझ्या पोटातील उंदीर इकडे तिकडे पळतायत। तेव्हा आता कांचन विचारते उंदराला काय म्हणतात सांग बरं। तर आता ततपप लगेच ईशा करू लागते, तिला माहीत नसतं। अनिश म्हणतो की त्याला मूषक म्हणतात। तर कांचन आता दुसरा प्रश्न विचारते। तेव्हा ईशा म्हणते आजी तू मला अशी प्रश्न विचारू नको, तू काही कॉम्पिटिशन घेतेस का? त्यापेक्षा आईला सांग ना पटकन जेवायला वाढायला। ताई अशी ईशाला चिडवत म्हणतो तुला काय भस्म्या भरलाय का? आली तेव्हा दाबून चिवडा आणि चकल्या खाल्ल्या आहेत, तरीही आता भूक लागली, तेव्हा तुझ्या पोटात दुखतं का असं ईशा विचारते। यश म्हणतो माझ्या नाही तुझ्या दुखेल। ईशा म्हणते गप्प बस, तू काही बोलू नको, माझ्या आवडीचा सण आहे, मला खूप आवडतो। यश म्हणतो हा सण सर्वांच्याच आवडीचा असतो, अगदी घर कसं प्रसन्न होतं। प्रत्येक जण आपापल्या आठवणी सांगत असतात। तेव्हा आरोही पटकन म्हणून जाते आमच्या आश्रमामध्ये सुद्धा बाप्पा बसायचा, खरंच खूप छान वाटायचं आणि मग नंतर आम्ही सोहमच्या घरी सुद्धा असं म्हणून ती थांबते, तिला सोहमची आठवण होते। तेव्हा आता सर्वांनाच वाईट वाटतं। यश म्हणतो आई अगं तू आम्हाला लहानपणी जे सांगायची ना ते सांग ना, पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवसाचं। तेव्हा अरुंधती आता सांगते की पहिल्या दिवशी ते असणारे दुर्गुण, राग, लोभ, मत्सर मनातून काढून टाकायचे। तेव्हा ईशा आणि अनिश एकमेकांकडे पाहतात। तर विसर्जनाच्या दिवशी आपल्यामध्ये असणारा दुरावा हा संपवायचा असतो आणि रागाचं विसर्जन करायचं असतं असं ती म्हणते। तेव्हा वेदनांचं काय असं आरोही पटकन म्हणते। तेव्हा अरुंधती म्हणते मला माहीत आहे तुझ्यासमोर असणारं आव्हान खूप कठीण आहे, पण आम्ही सर्वजण आहोत तुझ्याबरोबर, काळजी करू नको। तेव्हा ईशा म्हणते पोटातल्या उंदरांच्या मगर झाली आहे, तुम्ही पटकन जेवायला वाढा बरं। तेव्हा अरुंधती ठीक आहे असं म्हणते। सर्व पुरुष मंडळी पत्ते खेळत असतात। कांचन इशारा करून ईशाला सांगते पत्ते ओढून घे। तेव्हा ईशा ही हळूच तेथे जाते आणि पटकन ते पत्ते ओढून घेते। सगळेजण आता तिच्यावर ओरडतात। तर आता स्वयंपाकघरामध्ये संजना, अरुंधती आणि अनघा या तिघीही असतात। तर आता अरुंधतीला परात सापडत नसते, म्हणून ती मनातल्या मनात म्हणते एक काळ असा होता ज्यावेळी डोळे झाकून सुद्धा नक्की भांडी कुठे आहेत हे मी सांगायची, आता हे सगळं काही अनोळखी वाटतंय। तेव्हा आता ती बाहेर डोकावते तर तिच्याकडे कुणीतरी पाहतंय असा तिला भास होतो, म्हणूनच ती विचारते कोण आहे तिथे। तर आता ती खूप घाबरलेली असते। तेव्हा अनघा म्हणते पाहिलं ना संजनाताई, मी पण काल म्हणत होते तेच घडलं इथे, त्यावरती काय झालं असं अरुंधती विचारते। तर अनघा म्हणते की काल सुद्धा आमच्याबरोबर असंच काहीतरी झालंय। संजना देखील आता पुढे काय काय झालं ते सांगू लागते। तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये कांचन आता अरुंधतीला म्हणते की मला तू वचन दे ही केस तू मागे घेशील, पण आता अरुंधती म्हणते त्या नराधमांना शिक्षा झाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही। तर अनिरुद्ध पुढे होत अरुंधतीला म्हणतो आपल्यामध्ये लाखो मतभेद असतील, परंतु मी या लढाईत तुझ्याबरोबर आहे। तर मित्रांनो अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।